सर. मी तुम्हाला सांगितलं ना, मला नाही जेवायचं. सर का असं करताय? एकतर किती दिवसांपासून तुम्ही नीट खाल्लं पण नाहीये. आज तुम्ही घरी आलात ना, मग आता तरी खा ना प्लीज. मला नाही घर माझं वाटतच नाही असं. मला सांगा, आपण ज्याला आपलं म्हणतो ती व्यक्ती खरंच आपली असते का? हो सर, मी तुमची आहे, आई बाबा तुमचे आहेत, ओमी रिया भावंड तुमची आहेत, भैरवी मॅडम. भैरवी आई, तिला काय समजत होतो आणि काय निघाले ना ते. हा सोडा सोडा, तो विषयच सोडा. का सोडा? सर अचानक काय झालंय तुम्हाला? माझ्यावर जेव्हा आरोप लागले होते तेव्हा तुम्ही ते खरे नाही मानले. अख्खं जग माझ्या विरोधात होतं तरी सुद्धा तुम्ही माझी साथ सोडली का? नाही ना. कारण तेव्हा तुम्ही खऱ्या होत्या साई. म्हणजे भैरवी मॅडम खोटं वागल्यात असं वाटतंय तुम्हाला? सर, या जगात त्यांचं सगळ्यात जास्त जर कोणावर प्रेम असेल ना तर ते फक्त तुमच्यावर आहे. मॅडम इतरांशी कसंही वागू द्यात, पण तुमच्या प्रती त्यांच्या मनात ज्या भावना आहेत ना त्या अगदी खऱ्या आहेत. तुम्ही तुमच्या एकदा मनाला विचारा की खरंच आई तुमच्याशी असं वागू शकतात. एकदा विचारा मनाला, तुमचं मनच तुम्हाला कौल देईल. मी आता माझ्या मनाचं नाही, इथून पुढे मी माझ्या मेंदूचं ऐकायचं ठरवलं. आणि चला एक वेळ जर मी माझ्या मनाचं ऐकलं आणि हे मान्य केलं की आईने काहीच केलं नाही, पण माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यांचं काय? आणि काय ना सई, मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलंय ना ते तुम्ही नाही बघितलंय. या माझ्या कानांनी मी जे ऐकलंय ना ते तुम्ही नाही ऐकलंय. असं काय पाहिलंय तुम्ही आणि काय ऐकलंय मला सांगा. बिल मिळू नये म्हणून आणि स्वतःचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून त्या व्यक्तीने असं केलंय. ती व्यक्ती म्हणजे भैरवी जहागीरदार. आता तुम्हीच सांगा, इतकं सगळं माहिती असल्यावर आईला घरी परत कसं घेऊन येऊ मी?